नमस्कार. हेमंत ऋतूविषयी जाणून घेऊयात. ऑक्टोबर उत्तरार्ध ते डिसेंबर पूर्वार्ध हा हेमंत ऋतूचा काळ. दक्षिणायन सुरू असल्यामुळे उत्तर गोलार्धात थंडी असते. सूर्याची प्रखरताही कमी झालेली असते. दिवस लहान व रात्र मोठी असते. ह्या विसर्ग काळात बाह्य वातावरण हे स्निग्ध व शीतल असल्यामुळे शरीरातील उष्मा वाढतो. जठराग्नीही प्रबल होतो. भूक वाढते. अधिक आहाराची इच्छा होते. ह्या काळात अधिक मात्रेत पौष्टिक व बलवर्धक असा आहार घ्यावा. मधुर आंबट लवण रसाचे पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करावे. तेल व तुपासारखे स्निग्ध पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात असावेत. धान्यात गहू, उडीद, हरभरा, मूग, वाटाणा, तूर, चवळी, मटकी असे बलवर्धक धान्य असावे. दूध, तूप, तेल, लोणी यथेच्छ खावे. दुधापासून बनवलेले पदार्थ, गूळ, साखर, खारीक, खोबरं, खजूर, बदाम, काजू, पिस्ता, जर्दाळू ह्यासारख्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. बटाटा, रताळा, कांदा, वांगी, नवलकोबी, पडवळ, दोडके, मुळा इत्यादी भाज्या, तसेच द्राक्षे, सफरचंद, केळी, चिक्कू, कवठ, डाळिंब, पेरू ह्या ऋतूत येणाऱ्या फळांचा आस्वाद घ्यावा. ह्या ऋतूमध्ये जठराग्नी प्रदीप्त असल्यामुळे नवीन धान्यही सहज पचवू शकतो. मसाल्याच्या पदार्थांचाही ह्या काळात वापर हा हितकर असतो. ह्या दिवसात थंड भोजन करू नये. किंबहुना गरम व तेल तुपासहित बलवर्धक पौष्टिक असा आहार घ्यावा. ह्या ऋतूत सेवन केलेले खाद्यपदार्थ हे वर्षभर शरीरास तेज व बल देऊन शरीराचे आरोग्य राखण्यास मदत करतात. त्यामुळे च्यवनप्राश तसेच उडीद, अहरीव, सुकामेवा, डिंक ह्यापासून बनवलेले लाडू अवश्य खावे. ह्या ऋतूत सर्व प्रकारचा मांसाहार वरचेवर करायला योग्यच ठरतो. वातावरणात गारवा असल्यामुळे पिण्यासाठी व स्नानासाठी गरम पाणी हितकर. विहार, पहाटे लवकर उठावे. पूर्णशक्ती व्यायाम करावा. कोमट तिळाच्या तेलाने सर्वांगास स्नेहन व मसाज करावे, ज्याच्यामुळे त्वचेला आलेला कोरडेपणा कमी होतो, बलवृद्धी होते व व्यायामानंतर आलेला थकवाही नाहीसा होतो. त्यानंतर उठण्याने शरीरास उद्वर्तन करून गरम पाण्याने स्नान करावे. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे. ह्या ऋतूत लोकरीचे व उबदार गरम असे कपडे वापरावे. हेमंत ऋतू हा आरोग्यास लाभदायी व बल देणारा मंगल ऋतू आहे. त्यामुळे भरपूर खा, भरपूर व्यायाम करा व ह्या ऋतूचा आनंद घ्या. धन्यवाद.